ओके. गुड इव्हनिंग ऑल. स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. आणि हॅपी टू सी यू अगेन. सगळेजण बाकीचे पण आलेत. ओके ओके. सो स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. आजचं स्पेशल लेक्चर ठेवलं होतं. स्पेशल हे दिवाळीसाठी, मुहूर्त ट्रेडिंग साठी. ओके. सो बेसिकली मुहूर्त ट्रेडिंग काय आहे, आणि ते कशा पद्धतीने त्यामध्ये आपण ट्रेडिंग करतो. ओके. सो ट्रेडिंग सेशन्स काय असतात, कधीपासून स्टार्ट झालं, तर हे सगळ्या बेसिक गोष्टी आज आपण बघणार आहे. ठीक आहे. सो त्यासाठी मी एक पीपीटी शेअर करतो. हे लेक्चर जास्त मोठं नसणार आहे, शॉर्ट मध्ये होईल. ठीक आहे. सो बेसिक जनरल इन्फॉर्मेशन, आणि देन त्यानंतर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते आपण घेऊया. ठीक आहे. ओके. सो त्यासाठी मी एक स्क्रीन शेअर करतोय, आणि देन आपण कंटिन्यू करूया. ओके. सो आय होप माझी स्क्रीन सगळ्यांना विजिबल असेल. ओके. सो मी कंटिन्यू करतो. जस्ट 1 सेकंड. अनोटेशन ऑफ. ओके. ओके. वेलकम टू इन्व्हेस्ट विथ शुभम. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा इन्व्हेस्ट विथ शुभम मध्ये. आणि स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. ओके. सो मुहूर्त ट्रेडिंग. सो बेसिकली आजच्या जे लेक्चरचा टॉपिक आहे तो आहे मुहूर्त ट्रेडिंग. सो मुहूर्त ट्रेडिंग काय असतं, तर बघा, दिवाळीच्या दिवशी मीन्स ऑब्व्हियसली सुट्टी असते मार्केटला, मार्केट ऑफ असतं दिवसभर, बट संध्याकाळी मार्केट चालू असतं ट्रेडिंग करण्यासाठी. ठीक आहे. सो एक स्पेशल मुहूर्त काढला जातो, आणि देन बीएससी एनएससी हे सगळं अपडेट करत असतात, आणि हे टायमिंग वगैरे आपल्याला माहिती होतं. ठीक आहे. आणि देन त्यामध्ये आपण काय करतो, तर ह्या वेळामध्ये आपण ट्रेड करतो. तर हे दिवसभर मार्केट ऑफ असतं, संध्याकाळी ट्रेडिंग चालू होते. आणि देन हे जे वेळा असतात मुहूर्ताच्या, ऑब्व्हियसली दिवाळी दरवर्षी वेगळ्या डेटला येते. सो डेट अँड देन टाइम जे आहे ते दरवर्षी चेंज होतं. ठीक आहे. आणि देन मोस्टली हे इव्हनिंगलाच असतं, 5च्या नंतर. ठीक आहे. सो जे ट्रेडिंग आहे ते कुठल्या प्रकारे चालतं, कधीपासून स्टार्ट झालं, हे बेसिक थोडेसे पॉईंट्स आज आपण बघणार आहे. ठीक आहे. सो मुहूर्त ट्रेडिंग काय असतं, तर एक ऑकेजन आहे, आणि स्पेशल ऑकेजन असताना एक आपल्या इंडियामध्ये मीन्स जे आपलं हिंदुझम जे आहे, तर त्यानुसार ह्या दिवशी जे आपण ट्रेड करतो, लेट्स से धनत्रयोदशी आहे उद्या, दिवाळीचा जो काही सेकंड डे, तर त्या दिवशी आपण मोस्टली सोनं वगैरे घेतो. ठीक आहे. सो त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये लोक काय करतात, दिवाळीच्या दिवशी स्टॉक्स विकत घेत असतात. ठीक आहे. तर त्यासाठी हे मुहूर्त ट्रेडिंगचं सेशन असतं, वेगळं सेपरेट सेशन असतं ते. ठीक आहे. सो मुहूर्त ट्रेडिंग इज ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी इन द स्टॉक मार्केट, अँड देन ऑकेजन ऑफ दिवाळी, अँड देन बिग फेस्टिवल असतो तो इंडियातला. सो इट इज हेल्ड ड्युरिंग इव्हनिंग आवर्स. तर हेच बेसिकली मी जे आता सांगितलं, हेच पॉईंट्स यामध्ये लिहिलेले आहेत. संध्याकाळी असतात ते, आणि यामध्ये सगळे इन्व्हेस्टर्स ट्रेड करतात. सो बेसिकली मीन्स असं म्हणता येईल की जी लोक वर्षभर ट्रेड नाही करत, काहीही नाही करत आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये, ते सुद्धा या दिवशी ट्रेड करतात. वाय? बिकॉज एक बिलीफ आहे, तो परंपरा आहे, आणि लोकांचा विश्वास आहे. त्या दिवशी मीन्स लक्ष्मी येते असं म्हणतात, आणि त्या दिवशी लोक जे आहेत लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतात. ठीक आहे. सो या दिवशी आपल्याला काय करायचंय, तर जस्ट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची, त्यामध्ये ट्रेड काही करायचे नाहीत आपल्याला. तुम्ही फक्त बाईंग करणार आहात, सेलिंग. आय सजेस्ट की काही सेल नका करू. ओके. आणि देन ट्रेडिंग तर करायचीच नाही. मीन्स काय, तर बाय आणि सेल दोन्ही गोष्टी करायच्याच नाही सेम स्टॉक मध्ये. सो बेसिकली आपल्याला फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंट करायची, आणि ती पण लॉंग टर्म साठी. ठीक आहे. आणि देन लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट कशी करायची, तर तुम्हाला जे क्वालिटी स्टॉक्स वाटतात तर ते स्टॉक घ्यायचे, आणि देन मी सजेस्ट करतो की ऍटलिस्ट 1 इयर ते स्टॉक तुमच्याजवळ ठेवायचे. आणि देन त्यानुसार मीन्स तुमचं जे काय कॅपिटल आहे त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. कुणाला 1 लाख रुपीज टाकायचे तरी पण ते त्या दिवशी टाकू शकतात, त्या विदिन आवर मध्ये. ठीक आहे. जस्ट ते शुभ असतात, त्या दिवशी इन्व्हेस्टमेंट करावी, अशी एक मीन्स बिलीफ आहे. आणि देन जी डीमॅट अकाउंट वर्षभर पण मीन्स ठेवून असतात, किंवा ज्या लोकांकडे 2-2, 3-3 डीमॅट अकाउंट आहेत, तर ती सुद्धा लोक त्या दिवशी त्या अकाउंट मध्ये काही ना काहीतरी ट्रेड करतात. ओके. जस्ट हे सगळे मीन्स कंपल्सरी नाहीये, जस्ट बिलीफ्स आहेत ते, then त्यामुळे आपण ते ट्रेड करत असतो. ठीक आहे. सो तुमच्याजवळ जेवढे डीमॅट अकाउंट असू द्या, त्यामध्ये ऍटलिस्ट एक शेअर तरी तुम्ही परचेस करून ठेवा, बाय करून ठेवा. ठीक आहे. हेच मी सजेस्ट करेल. देन आजची जी मीन्स या वर्षीची जी दिवाळी आहे 2021ची, तर यामध्ये बघा, तर जी मुहूर्त ट्रेडिंग आहे शेड्यूल केलेली आहे 4 नोव्हेंबरला, थर्सडेला, मीन्स गुरुवारी शेड्यूल केलेली आहे. तर गुरुवारी मीन्स 4 नोव्हेंबरला मार्केट ऑफ असेल, दिवसा ट्रेडिंग चालू नसेल यामध्ये. आणि देन वीकली एक्सपायरी माहिती असेल तुम्हाला, मीन्स एफएनओ ट्रेडिंग मध्ये हा पार्ट येतो, मीन्स ऑप्शन्स आणि देन फ्युचर्स पण मंथली एंड असतात फ्युचर्सचे, बट जे ऑप्शन ट्रेडिंग असतं तर त्यांना वीकली एक्सपायरी असते. ठीक आहे. सो थर्सडेला जी वीकली एक्सपायरी असते ती शिफ्ट केलेली आहे वेन्सडे वरती. सो तुमचे जर काही पोझिशन्स असतील तर ते क्लोज करून टाका, अदरवाईज ते ऑटो स्क्वेअर ऑफ होतील
वेन्सडेला, ठीक आहे. सो वीकली एक्सपायरी शिफ्ट झालेली आहे 3 नोव्हेंबरला. आणि देन जी मुहूर्त ट्रेडिंग आहे बघा, मीन्स 1957 पासून स्टार्ट झाली होती बीएससी वरती. ऑब्विसली बीएससी खूप जुनं आहे, बट स्टार्टिंग जी मुहूर्त ट्रेडिंगची आहे 1957 साली झाली होती. आणि देन 1992 साली एनएससी वरती, बिकॉज एनएससी 1992 ला स्टार्ट झालेलं, ठीक आहे. सो ही कुणी स्टार्ट केलं होतं तर लक्षात घ्या, बीएससी वरती मीन्स ज्या लोकांचं वर्चस्व आपण म्हणू शकतो तर ते मारवाडी आणि गुजराती ही दोनच मीन्स कार्टेल होते और ग्रुप्स होते. सो यांनीच ते स्टार्ट केलेलं आहे. आणि तेव्हापासून हे कंटिन्युअसली आतापर्यंत चालू आहे, ठीक आहे. भविष्यात पण चालू राहणार आहे. सो जे टायमिंग्स आहेत मीन्स ट्रेडिंगचे जे टायमिंग्स आहेत तर ते मी इथं मेन्शन केलेत. 6 PM टू 6 पर्यंत प्री ओपनिंग असेल. आणि देन प्री ओपनिंग मध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे, जे आफ्टर मार्केटच्या जे ऑर्डर्स असतात तर ते ऑर्डर मॅचिंगचं जे असतं ते इथे चालणार आहे, ठीक आहे. देन प्री ओपनिंग नंतर मॅचिंग मीन्स ओके. सो हे इथे ऑर्डर्स येतात आणि देन 6 टू 6:15 मध्ये ऑर्डर मॅचिंग होते, मार्केट और जे स्टॉक्स असतील ते सेटल्स होतात, ठीक आहे. देन त्यानंतर 6:15 टू 7:15 PM पर्यंत ट्रेडिंग आवर आहे. ओके. सो हा आपला मार्केट ट्रेडिंग आवर, जो मुहूर्ताचा जो वेळ आहे तर तो हा वेळ आहे. यामध्ये जो मीन्स लेट से जे रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत ते ट्रेड करू शकतात. सो आपल्यासाठी हा ट्रेडिंग टायमिंग आहे, हा मार्केट आवर आहे. सो ह्या वेळेमध्ये मीन्स मुहूर्त ट्रेडिंग आहे या वर्षीची. आणि देन यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करायची. सो ट्रेडिंग मीन्स मी म्हणेल की इन्व्हेस्टमेंट करायची, ठीक आहे. आणि देन तुमच्याजवळ असलेले स्टॉक्स हे सेल करू नका. आणि बेसिकली मीन्स ह्या दिवशी कुणीही ट्रेडिंग असं करत नाही, ओके. ह्या दिवशी फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंट करते. मार्केट पण एक बुलिश सेंटिमेंट मध्ये राहतं या दिवशी, ओके. आणि देन तुम्ही आज जर बघत असाल तर मार्केट मीन्स जवळजवळ प्रत्येक जो इंडेक्स आहे अपसाइड क्लोज झालेला आहे. निफ्टी खूप वरती क्लोज झालाय, सेन्सेक्स पण 800 वरती क्लोज झालाय, ओके. 800 पॉइंट अप म्हणतोय मी, ठीक आहे. सो ऑलमोस्ट एव्हरी सेक्टर आज पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झालेले. सो हे का होतं माहितीये का? काही सिक्रेट सांगतो मी. सगळ्यांना माहिती असतं की दिवाळीच्या दिवशी लोक इन्व्हेस्टमेंट करतात, ठीक आहे. जी अकाउंट बंद पडलेली असतात वर्षभर ती पण त्या दिवशी ऍक्टिव्ह होतात आणि देन त्यामध्ये ऑर्डर प्लेस होतात, ठीक आहे. सो जनरली एक बाईंग प्रेशर क्रिएट होतं, स्टॉकचे प्राइसेस वरती जातात. सो हे लोकांना सगळ्यांना माहिती असतं आधीच. आणि देन त्यामुळेच काय करतात लोक दिवाळीच्या आधीपासून स्टॉक्स घ्यायला स्टार्ट करतात, ठीक आहे. मीन्स इन्व्हेस्टमेंटसाठी असेल किंवा ट्रेडिंग पर्पज साठी असेल, बट आधीपासून थोडंफार ट्रेडिंग करतात. देन त्यामध्ये प्लस पॉईंट होता हे करेक्शन, जे काही मागचा 1 वीक मार्केट जे काही डाऊन आलेलं आहे तर कमी भावामध्ये लोकांना स्टॉक्स भेटले, ठीक आहे. सो आता हे बाईंग चालू झालंय. देन ह्या ट्रेडिंग आवर मध्ये मीन्स 4 नोव्हेंबरला पण ट्रेडिंगच होईल, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होईल, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होते ऍक्च्युली त्या दिवशी. आणि देन मार्केट एक मीन्स आतापर्यंत ऑब्झर्वेशन आहे बुलिशच राहतं, ठीक आहे. लॉस मध्ये शक्यतो कुठले स्टॉक क्लोज होत नाहीत. आणि देन मार्केट पण ओव्हरऑल ओके. सो ह्या प्रकारचं एक मीन्स हे सेशन असतं. एक प्रथा परंपरा किंवा रूढी आपण म्हणतो याप्रमाणे हे चालू केलेलं आहे मुहूर्त ट्रेडिंग, ठीक आहे. सो या दिवशी बेसिकली आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची, ट्रेडिंग कुणीही करू नका हे मी सांगतोय, ओके. या दिवशी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणूनच मार्केटकडे बघायचंय, फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी, ठीक आहे. आणि देन या दिवशी जे स्टॉक्स घेतो तर हे लोक खूप लॉंग टर्म साठी ठेवतात, मीन्स सुपर लॉंग टर्म म्हणू शकतो, 10 वर्ष 20 वर्ष. आणि जे स्टॉक्स घ्यायचे ते बेसिकली तुम्हाला चांगले स्टॉक्स घ्यायचे, जे की एक मीन्स तुम्हाला क्ल्यू देऊ इच्छितो मी की हायेस्ट डिव्हिडंड पेईंग असतील किंवा ग्रोथ स्टॉक असतील, ठीक आहे. सो असे स्टॉक्स तुम्हाला या दिवशी बाय करायचे आणि देन त्यांना मीन्स खूप वर्षांसाठी तुम्हाला होल्ड करायचं, ठीक आहे. सो ही टायमिंग आहे मुहूर्त ट्रेडिंगची या वर्षीची. आणि देन ब्लॉक डील्स असतात बघा, बिकॉज दिवाळी आहे, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये होत असते. सो जे बिग प्लेयर्स आहेत ज्यांच्याकडे जास्त कॅपिटल आहे तर यांच्यासाठी एक वेगळा सेशन असतो, जो की 5:45 पासून स्टार्ट होणार आहे 6 PM पर्यंत. सो सगळ्या मोठमोठ्या जे डील्स आहेत ते ह्या टाइम मध्ये बिग इन्व्हेस्टर साठी ओपन केलेले असतात. मग ते इंडिव्हिज्युअल असो किंवा मीन्स म्युच्युअल फंड किंवा एनिथिंग, ठीक आहे. सो सगळ्या ब्लॉक डील्स या टाइम मध्ये होणार आहेत. सो ऑब्व्हियसली हे ज्या ब्लॉक डील्स आहेत तर यानंतर ह्या प्री ओपनिंग मध्ये हे सगळं याच्यावरती इम्पॅक्ट पडणार आहे. आणि देन ओव्हरऑल मार्केट हे अपसाइडच असेल, ठीक आहे. सो अशा प्रकारचं हे मुहूर्त ट्रेडिंग असतं. आणि देन एक चांगल्या या प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता.
आणि देन जे स्टॉक सजेस्ट करताय मीन्स सिलेक्ट करताय तर एक चांगलेच स्टॉक मी सिलेक्ट करा असं मी सांगेल. आणि ऍक्च्युअली तुम्हाला स्टॉक्स पाहिजे असतील तर न्यूज मध्ये तुम्हाला 5 मिनिट्स मध्ये 50 स्टॉक्स इझिली मिळून जातात. ठीक आहे. सो मी सांगेल की न्यूजचे तुम्ही जरूर बघा बिकॉज मीन्स वेळ कमी आहे. सो मी सजेस्ट पहिल्यांदा हे करेल की तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस येतं. जे प्रिव्हियस बॅच स्टुडंट आहेत ते बॅच 4 ला अजून ते स्टार्ट झालेलं नाहीये. ठीक आहे. सो त्यांना मी आता नाही सांगणार, बट जे प्रिव्हियस बॅच स्टुडंट आहेत आता अवेलेबल त्यांना फंडामेंटल सगळं माहिती आहे. सो त्यांनी ते अप्लाय करा. इंडस्ट्रीचे जे बेस्ट स्टॉक्स आहेत ते तुम्ही निवडा आणि त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला त्या दिवशी इन्व्हेस्टमेंट करायचंय. कधी? 4 नोव्हेंबरला, थर्सडेला. ठीक आहे. सो तुमच्याजवळ जेवढे डीमॅट अकाउंट असतील ते ऍक्टिव्हेट करा, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमचं जे काय कॅपिटल असेल त्यानुसार लॉंग टर्म साठी स्टॉक्स बाय करा आणि ऍटलिस्ट 1 इयर साठी त्यांना सेल नका करू. ठीक आहे. सो हेच एक सजेशन असेल. आणि जर लेट्स से तुमच्याकडे पैसे आहेत सो तुम्ही 1 लाख पण इन्व्हेस्टमेंट करा किंवा जे काय असतील तेवढे इन्व्हेस्टमेंट करा. आणि जर समजा पैसेच नसतील सो ऍटलिस्ट मीन्स महाराष्ट्र बँकेचे जे स्टॉक आहेत 20 रुपये किंवा बाकीचे पण जे स्टॉक्स आहेत 10 रुपये 30 रुपये सो अशा किमतीचा तुम्ही एक स्टॉक घेतला तरी चालेल. बट या दिवशी ट्रेड करा ह्या आवर मध्ये. ओके. सो एवढंच मी सांगेल फायनली. ओके. सो 1 स्टॉक तरी घ्या छोट्या छोट्या किमतीचा आणि देन त्या दिवशी तुमचं जे अकाउंट आहे ऍक्टिव्ह करून घ्या. ओके. सो एवढं सांगेल. अँड देन नेक्स्ट पॉइंट घेतो मी. ठीक आहे. सो उद्या जे आहे बघा ते धनतेरस आहे. सो धनत्रयोदशीला लोक सोनं वगैरे घेतात. सो मी सांगेल की तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर कराच, बट साइड बाय साइड तुम्ही डिजिटल गोल्ड आणि देन लेट्स से सोवेरियन गोल्ड बॉन्ड्स आहेत तर त्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. ठीक आहे. सो 2.5% तुम्हाला अॅन्युअली रिटर्न भेटेल त्यामधनं. सो तुम्ही ट्रेडिंग करू शकता त्यामध्ये सुद्धा आणि ते डिजिटली तुमच्याकडे स्टोअर राहील. ठीक आहे. देन काही मी इथे मेसेजेस लिहिलेत. सो स्टार्ट युअर इन्व्हेस्टिंग जर्नी. सो ह्या दिवशी जर स्टार्ट करताय तर चांगली गोष्ट आहे. या दिवशी जे बंद पडलेले अकाउंट असतात ते सुद्धा ऍक्टिव्ह होतात. सो तुम्ही ऍक्टिव्ह आहातच तर या दिवसापासून तुमची इन्व्हेस्टिंग जर्नी स्टार्ट करा. आणि देन जर कोणी टीव्ही वरचे स्टॉक्स बघतायत तर नक्की बघा, ते सजेशन घ्या आणि देन तुम्ही ते स्वतः अनालाइज करा. ठीक आहे. आणि देन अनालिसिस करून तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ठीक आहे. देन फाइंड फंडामेंटली स्ट्रॉंग. सो स्वतः जर शोधले तर चांगलीच गोष्ट आहे. आणि देन जर कुणाचा रेफरन्स घेताय तर तुम्ही सुद्धा त्याच्यात आपलं जे स्ट्रॅटेजी आहे ते मीन्स अप्लाय करा. ठीक आहे. देन इन्व्हेस्ट अँड फॉरगेट. तर याचा काय अर्थ आहे? तर तुम्ही एकदा ते स्टॉक घ्या आणि देन विसरून जा. मीन्स विसरून जा म्हणजे काय, तर त्याला सेल करायचं विसरून जा. ठीक आहे. सो लॉंग टर्म साठी ठेवा, बेसिकली हाच पॉईंट आहे. आणि देन या दिवशीची लोक जी इन्व्हेस्टमेंट करतात तर ही पास ऑन करतात. कुठे पास ऑन करतात तर नेक्स्ट जनरेशन पर्यंत पास ऑन करतात. ठीक आहे. सो असं हे आजच्या दिवशी मीन्स 4 नोव्हेंबरचं मीन्स इम्पॉर्टन्स आहे. आणि देन काही लोक मीन्स पुढच्या पिढीचा विचार करतात. ठीक आहे. 20 वर्षानंतर आपल्या मुलाचं शिक्षण, लग्न हे सगळ्या गोष्टी असतात. ओके. सो त्या हिशोबाने चांगल्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. सो एक कमेंट रीड करतो. सम मेडिकल इश्यूज ऑकर, इफ पॉसिबल प्रोव्हाइड रेकॉर्डिंग प्लीज. ठीक आहे. रेकॉर्डिंग मी देईल युट्यूब वरती अवेलेबल करून देतो. ठीक आहे. देन पास ऑन लिहिलंय मी. सो जी बिग इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची इयर साठी ती आजच्या मीन्स या दिवशी जर केली तर चांगलीच गोष्ट आहे. सो तुम्ही या दिवशी इन्व्हेस्टमेंट करा आणि देन मीन्स नक्कीच ते तुम्हाला चांगले रिटर्न देईल. चांगले स्टॉक्स असतील. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच वेळा काय होतं स्टॉक्स घेतल्यानंतर लोअर साईडला पण जातात. सो पॅनिक नाही व्हायचं अजिबात, बिकॉज स्टॉक्स घेतले आणि लगेच तुम्हाला रिटर्न देतील असं नाहीये. स्टॉक जर तुम्ही चांगले निवडले असतील तर स्विंग्स असतात ते डाऊन अँड अप्स होत राहतात. बट लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही ओव्हरऑल वॉच करताय तर तुम्हाला एक अपसाइड मुवमेंटच मिळते. सो होल्ड करा त्याला आणि तुमचे स्टॉक चांगले तुम्हाला इन्व्हेस्टमेंट देतील. ठीक आहे. सो रिटर्न्स देतील. स्मार्ट इन्व्हेस्टर बना. तुम्हाला मीन्स तुम्ही जर बघताय तर तुम्हाला 100 काय 1000 स्टॉक्स पण मिळतील टीव्ही वरती. ओके. सो बट तुम्ही जे काय शिकलाय माझ्याकडनं ते अप्लाय करा. अदरवाइज जस्ट ते तुमच्याकडे मीन्स इन्फॉर्मेशन म्हणून राहील. त्याला अप्लाय करा तर ते तुमचं नॉलेज म्हणून उपयोगात येईल. ठीक आहे. सो स्मार्ट इन्व्हेस्टर बना. तुम्हाला सगळं फंडामेंटल आता येतंय. देन क्रिएट वेल्थ. सो वेल्थ क्रिएशन साठी हा डे असतो. आणि देन ट्रेडिंग साठी तर 365 डेज आहेतच आपल्याकडे. सो या दिवशी इन्व्हेस्टमेंट करा, त्यातनं तुमची संपत्ती बनवा, एवढंच सांगेल. अँड देन फायनली हॅपी दिवाळी टू यू ऑल. अँड देन
तुम्हाला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळीच्या, आणि देन मार्केटमध्ये पण तुम्ही चांगलं यश कमवावं. ओके, सो चांगली इन्व्हेस्टमेंट करा, चांगले फंडामेंटल स्टॉक शोधा, आणि देन यामध्ये मी सांगेल, सजेस्ट करेल की डिव्हिडंड पेइंग जे स्टॉक्स आहेत तर ते होल्ड करा, बिकॉज तुम्हाला चेंज इन प्राइस पण मिळेल आणि देन डिव्हिडंड पण पे आउट मिळेल. ठीक आहे, सो बेसिकली हेच होतं आजच्या लेक्चरमध्ये. आणि देन समथिंग काय सांगू इच्छितो तर मीन्स या दिवशी ट्रेड तुम्ही शक्यतो फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंट साठीच करा. ठीक आहे, सो काही जर सेल करायचं असेल नंतर काहीतरी करा, बट व्हॅल्यू जे स्टॉक्स आहेत ते आज मीन्स तुम्ही त्या दिवशी बाय करू शकता, आणि देन तुमची इन्व्हेस्टिंग जर्नी स्टार्ट करा. बॅच 4 बद्दल मी हे बोलतोय. ठीक आहे, सो चालेल, ह्या लेक्चर मध्ये एवढंच, आणि देन थँक्यू फॉर जॉईनिंग. तुम्हाला सगळ्यांना अजून एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी यू ऑल, अँड देन आय विश व्हेरी ब्राईट फ्युचर टू यू इन स्टॉक मार्केट. ठीक आहे, सो अजून इथे मी इन्व्हेस्टमेंट बद्दल काही सांगू इच्छितो. ह्या लेक्चर मध्ये एवढंच, बट काही डिस्कस करायचं होतं. ठीक आहे, सो जे तुम्ही स्टॉक्स पिक कराल या मुहूर्त ट्रेडिंग साठी, तर ते कुठले स्टॉक्स असतील, तर मी सजेस्ट करेल की जे इंडस्ट्रीचे बेस्ट स्टॉक्स आहेत बघा, तर ते तुम्हाला पिक करायचे. आणि देन इंडस्ट्रीचे बेस्ट स्टॉक्स मीन्स कुठले, तर पहिली गोष्ट तर जे लेट्स से कुठली इंडस्ट्री असेल तर त्या इंडस्ट्रीचा जे हायेस्ट मार्केट कॅप असणारा स्टॉक मीन्स तो त्या इंडस्ट्रीचा बेस्ट स्टॉक असू शकतो. ठीक आहे, सो असे जे बेस्ट स्टॉक्स आहेत तर त्यामध्ये तुम्ही मीन्स इन्व्हेस्टमेंट करू शकता. बट लक्षात घ्या, जे मल्टीबॅगर स्टॉक्स असतात, मल्टीबॅगर मीन्स काय, तर तुम्हाला दुप्पट तीनपट रिटर्न देणारे जे स्टॉक्स असतात ते मीन्स मोस्टली मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीज मधनच येतात. ठीक आहे, सो या रेंज मधनं जर तुम्हाला एखादा वेल डेव्हलपिंग ग्रोईंग जर स्टॉक दिसत असेल, ओके, सो ते तुम्ही प्रिफर करू शकता. ठीक आहे, सो मीन्स मिड कॅप तुम्हाला माहिती आहे, तर असे जे सेक्टर तुम्हाला दिसत असतील. सो माझं फेवरेट जे बँकिंग आहे, आयटी आहे, तर यामध्ये मी आयटी मध्ये मागे एक इन्व्हेस्टमेंट केली होती, बट त्यानंतर पण अजून ते स्टॉक्स खाली गेले. ठीक आहे, सो मी अजून बाय ऑन डीप केले, आणि देन आज जर बघतायत तर TCS जवळपास 2% अप आहे, त्याने विप्रो पण 1.30% अप आहे, तर जवळजवळ सगळे स्टॉक आज अप मध्ये. निफ्टी 50 बघताय तर आय थिंक फक्त 2च स्टॉक निगेटिव्ह मध्ये क्लोज झालेत, बाकी 48 स्टॉक अपसाइड क्लोज झाले. ओके, सो हे सगळं बाईंग आहे, आणि देन करेक्शन वरती स्टॉक्स भेटत होते. सो इन्व्हेस्टमेंट करा, आणि देन या डिकेड साठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहा असं मी सजेस्ट करेल. आता 2021 आहे, 2030 येईपर्यंत तुमच्या स्टॉकचं जे काय व्हॅल्युएशन असेल खूप चांगलं होईल. ओके, सो असं एक लॉंग टर्मने तुम्ही जर व्ह्यू ठेवला तर नक्कीच मीन्स आपल्यालाही एखादा टायटन स्टॉक मिळू शकतो. ठीक आहे, टायटन मीन्स काय, तर ₹5 स्टॉक आज 2400 वरती ट्रेड करतोय. ओके, सो समथिंग लाईक दॅट, एक व्हॅल्युएबल स्टॉक सर्च करा, आणि देन त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. ओके, सबएक्स लिमिटेड इन्फॉर्मेशन. ओके, सो ह्या स्टॉकचं ऍक्च्युली फंडामेंटल करायला लागेल, आणि then ह्या लेक्चर मध्ये तर एवढा वेळ नाही, बट मी तुम्हाला अपडेट करेल. ठीक आहे, सो मला एकदा व्हॉट्सअप वरती मेसेज करा, देन मी तुम्हाला त्याचा अनालिसिस पाठवून देईल. ठीक आहे, सो जे काही तुमचे लेट्स से काही क्वेश्चन्स असतील, तुम्ही स्वतः स्टॉक्स पिक कराल, सो त्यांची मला नावं सांगितली, हा स्टॉक कसा आहे असं विचारलं तरी चालेल. व्हॉट्सअप वरती क्वेश्चन्स विचारू शकता, आणि देन मी तुम्हाला त्याच्यावरती माझं व्ह्यू सांगेल. ठीक आहे, सो चालेल, देन तुम्ही ट्रेडिंग करू शकता, सॉरी इन्व्हेस्टिंग करू शकता. या दिवशी सुरुवात करा तुमच्या इन्व्हेस्टिंग जर्नीला. पैसे असतील तर ऑब्व्हियसली चांगल्या स्टॉक्स मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करा, नसतील तर मिनिमम ₹5 स्टॉक, ₹20 एक एक स्टॉक तुम्ही घेऊ शकता. ओके, सो दॅट्स इट. आणि then तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. टायमिंग जर कुणाला पाहिजे असतील तर मी अगेन स्क्रीन शेअर करतो. तुम्ही पाहिजे असतील तर स्क्रीनशॉट घ्या. ओके, 6:15 to 7:15 पर्यंत आहेत. ओके, सो हे टायमिंग्स आहेत. ठीक आहे, सो याचं जर स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके, सो हा स्क्रीनशॉट. ओके, सो ब्लॉक डील्स वगैरे ह्यासाठीच होत असतात. मेनली या दिवशी इन्व्हेस्टमेंट होत असतं, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट या दिवशी मार्केटमध्ये होत असते. लोक या दिवशी ची वाट बघत असतात या दिवसाची. ओके, सो ब्लॉक डील्स वगैरे होतात, मोठमोठे इन्व्हेस्टर्स वगैरे या दिवशी इन्व्हेस्ट करतात. सो तुम्ही पण इन्व्हेस्ट करा, आणि देन डिकेड साठी यामध्ये तुम्ही होल्ड करा असं मी सजेस्ट करेल. ठीक आहे, सो आता निफ्टी 18,000 अराउंड ट्रेड करतोय, आणि डेफिनेटली येणाऱ्या 10 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये तो खूप जास्त ट्रेड करेल. ठीक आहे, सेन्सेक्स तर आय गेस 1 लाख प्लस होऊनच जाईल. ठीक आहे, सो अशा मीन्स तुमचा जो लॉंग टर्म व्ह्यू आहे तो स्ट्रॉंग ठेवा, आणि देन
स्टॉक पिक करायला सर्च करा, बिकॉज मी जे सांगितलंय आता मिड कॅप आणि स्मॉल कॅप मधून स्टॉक्स येतात. ठीक आहे. सो मला आता वाटते की इंड्युसिन बँक आणि एयू बँक जे आहेत एक डेव्हलपिंग आहेत. सोबतच आयडीएफसी पण स्ट्रगल करतोय बघा, नवीन नवीन आउटलेट्स त्यांचे येत आहेत, बँक त्यांचं सेक्टर वाढवत आहेत. ओके. सो अशा मीन्स जे अंडर डेव्हलपमेंट आहेत. एयू बँक जी आहे बघा, तर एयू बँकचं फुल नेम आहे ते एयू स्मॉल फायनान्स बँक आहे. ठीक आहे. सो माझा अभ्यास बँकिंग क्षेत्राबद्दल आहे, तर त्याबद्दल मी 2 मिनिट्स तुम्हाला सांगू इच्छितो. पेटीएम आयपीओ बद्दल सांगा. ठीक आहे, लास्टला सांगतो. सो बँकिंगचा मला अभ्यास आहे, त्या क्षेत्रात वर्क केलंय म्हणून मी सांगतोय. सो जे बँकिंग स्टार्ट कशी होते बघा, मीन्स कुठलीही कंपनी बँक म्हणून स्टार्ट होण्यासाठी पहिल्यांदा ती एक कंपनी म्हणून रजिस्टर करते. ठीक आहे. जसं की बजाज फायनान्सर आहे आता, ती आता एक एनबीएफसी आहे, मीन्स नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. ओके. बट ती ईएमआय ऑफर करते आपल्याला. ठीक आहे. बजाज फिन्सर मोबाईलचे जे ईएमआय असतात, लॅपटॉप ईएमआय हे फायनान्स करतात. ओके. सो ही एक एनबीएफसी आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. त्यानंतर ही लोक होम लोन वगैरे, पर्सनल लोन वगैरे पण करतात. देन यांचं जेव्हा मार्केट कॅप जेव्हा वाढतं, तेव्हा ही एक मीन्स बँक म्हणून रजिस्टर करतात. आणि देन स्टार्टिंगला स्मॉल फायनान्स बँक असं त्यांच्या नावासमोर लागतं. सो जे एयू स्मॉल फायनान्स बँक आहे, तर त्यांनी पण तेच केलंय. बिफोर दॅट ते होम लोन वगैरे सगळ्या ह्या गोष्टी करत होते, एनबीएफसी होती ती. त्यानंतर ती बँक म्हणून कन्वर्ट झालेली आता. ठीक आहे. सो आता ते स्मॉल बँक आहे, येणाऱ्या मीन्स त्याचं पण टार्गेट असेल काही नक्की, की स्मॉल फायनान्स बँक आहे तर त्यातलं स्मॉल नाव निघून जावं, ते एक बँक म्हणून स्थापित व्हावी, त्याचं पण मार्केट कॅप वाढावं. तर यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. आणि कंपनीचे प्रयत्न तुम्हाला मीन्स त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंट मधनं मिळून जातील. सो फंडामेंटल अनालिसिस करा बेसिकली, आणि देन एयू इंडस्ट्रीन किंवा जे काय असेल, तर अशा क्वालिटी स्टॉक शोधा. विप्रो सारखे, टीसीएस सारखे तुम्ही मीन्स इंडस्ट्रीचे जे लीडर्स आहेत, ह्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर कधीही चांगलं. एचडीएफसी तर बेस्ट आहे, एसबीआय पण तुम्ही होल्ड करू शकता. सो स्मॉल मीन्स समथिंग 512 और 13 समथिंग एसबीआय चालू आहे आता. ठीक आहे. सो ह्या रेंजला जर तुम्ही होल्ड करताय, काही 4-5 महिन्यापूर्वीचा काळ होता जेव्हा बॅच 1 चालू होती, एसबीआय 192 रुपयाला ट्रेड करत होता. ठीक आहे. सो 205 वरती सेल केला होता मी, 192 वरती घेऊन 205 ला सेल केला होता. ठीक आहे. सो 200चा स्टॉक 500 वरती ट्रेड करतोय, मीन्स दुप्पट झालाय. आणि विदिन 5-6 मंथ्स हे सगळं झालंय. ओके. सो दुप्पट तुमचे पैसे झाले असते, मीन्स तुम्ही जर ट्रेड केला असतं तेव्हा, जर होल्ड केले असते. सो ह्या दिवशी असे व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट घ्या आणि देन ते लॉंग टर्म साठी ठेवून द्या. ठीक आहे. सो चालेल. आणि देन थँक्यू फॉर जॉईनिंग. काही क्वेश्चन असतील. ओके. आयपीओ बद्दल सांगा. तर पेटीएमचा जो आयपीओ आहे बघा, एक सगळ्यात मोठा आयपीओ आहे आतापर्यंत. आय थिंक 1600 और 1800 करोड रुपीज त्याची प्राइस आहे. सो आतापर्यंतचा सगळ्यात मोठा तो आयपीओ आहे. बट पेटीएम बद्दल जर सांगायचं, तर पेटीएम एक लॉस मेकिंग कंपनी आहे. मीन्स लॉस मेकिंग म्हणजे काय, तर पेटीएमने आतापर्यंत काही कमवलेलं नाहीये. जशी कंपनी फॉर्म झाली तसं ती लॉस बनवते. ओके. सो ऍक्च्युली कंपनी ला प्रॉफिट होतो, बट जे ऑपरेटिंग कॉस्ट असतं ते सगळं पे केल्यानंतर, टॅक्स पे आउट केल्यानंतर. ओके. 16,1600 करोड आहे आयपीओ. ठीक आहे. सो माझ्याकडनं मिस्टेक झाली. तर 16,1600 करोड रुपीजचा तो आयपीओ आहे, असं ओम सर म्हणत आहेत. ओके. सो हा सगळ्यात मोठा आयपीओ आहे आतापर्यंतचा हिस्ट्री मधला. ओके. सो पेटीएम इज अ युनिकॉर्न, आणि देन युनिकॉर्न मीन्स अशी कंपनी ज्याने आतापर्यंत 1 रुपीज पण अर्न केलेलं नाही. सो ही लोक काय करतात, मीन्स कधीतरी फ्युचर मध्ये हे करेल, आपण प्रॉफिट बनवेल, तर याच्यावरती ते वर्क करत असतात. ठीक आहे. सो पेटीएम हा सेकंड युनिकॉर्न असेल. फर्स्ट युनिकॉर्न स्विगी आहे, जो की ऑलरेडी लिस्ट झालाय. आणि देन ह्या कंपन्या बघा फेमस आहेत. मीन्स तुम्ही जर मॅच बघत असाल, क्रिकेट मॅच, तर पेटीएमचे सगळीकडे लोगो असतात. ठीक आहे. सो स्पॉन्सर करतात पेटीएम. देन यावर्षी अपस्टॉकने पण मीन्स स्पॉन्सर केलं होतं. ठीक आहे. सो अपस्टॉकच्या पण नावाचे अवॉर्ड्स, आणि देन सगळीकडे ऍड्स होत्या आयपीएल साठी. ठीक आहे. सो खूप जास्त पैसा खर्च करते पेटीएम कंपनी आपल्या ऍड्स वरती, पब्लिसिटी वरती. बट काही कंपन्या असतात, आणि आय होप मीन्स आय थिंक की खूप लोकांनी एयूचं पण नाव ऐकलं नसेल. ठीक आहे. एयू बँक जी काय आहे. ओके. आणि देन इंड्युसिन बँकचं पण तसं होतं, बट सध्या इंड्युसिन बँक खर्च करत आहे. आणि देन एयू बँकची पण मी समथिंग कियारा अडवाणीची ऍड पाहिली होती. ओके. सो त्यांनी पण आता मीन्स ब्रँड अम्बॅसिडर घ्यायला स्टार्ट केली, ते पण ऍडव्हर्टायझिंग वरती पैसा खर्च करत आहेत. ठीक आहे. सो पेटीएम सगळ्यात जास्त पैसे खर्च करतात, आणि देन यांच्यामुळे, आणि देन
कंपनीला तसंही नुकसानच होतंय, बिकॉज जेव्हापासून युपीआय आलेत, मीन्स युपीआय पेमेंट सिस्टीम मीन्स जीपे आणि देन फोन पेने सगळं मार्केट टेक ओव्हर केलंय. पेटीएम कडे जस्ट एक वॉलेट म्हणून बघितलं जायचं, आणि देन पेटीएमचं जे मार्केट आहे मीन्स मार्केट शेअर जे म्हणतो आपण, तर ते सगळं खूप कमी होत गेलं. ठीक आहे. सो पेटीएम आता मीन्स आपण म्हणू शकतो की एक लॉस मेकिंग आहे, जवळपास 3-4 thousand करोडचा त्यांचा लॉस मीन्स पर इयर असतो. ओके. सो हे सगळं कन्सिडर करूनच तुम्ही अप्लाय करा. जस्ट जर तुम्ही मीन्स लिस्टिंग घेण्यासाठी अप्लाय करताय तर नक्की करा, बिकॉज एक फेमस कंपनी आहे, सगळ्यांना माहिती आहे. सो खूप लोक अप्लाय करणार यासाठी, मीही करेल. सो तुम्ही अप्लाय करा आणि देन लिस्टिंग घेण्यासाठी करू शकता. बट लॉंग टर्म साठी असे स्टॉक ठेवणं थोडंफार रिस्कीच असतं. ठीक आहे. तरी सुद्धा मी स्विगीचे काही स्टॉक्स होल्ड केले. ओके. आयपीओ तर अलॉट झालाच नव्हता, बट तरी पण मी काही स्टॉक्स घेऊन ठेवलेत, आहेत ते प्रॉफिट मध्ये आता पण. ठीक आहे. बट त्यामध्ये मुवमेंट नाहीये. तुम्ही स्टॉक एकदा ओपन करून बघा स्विगीचा. ठीक आहे. तर इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म साठी तर सजेस्ट नाही करणार मी पेटीएम, बट लिस्टिंग साठी तुम्ही नक्कीच आयपीओ साठी अप्लाय करू शकता. आणि त्यानंतर एलआयसीचा आयपीओ येईलच, तर त्याला तर माहितीच आहे, सगळेच जण अप्लाय करणार. ठीक आहे. सो जेवढे तुमच्याकडे अकाउंट आहेत त्या सगळ्यांवरनं अप्लाय करा. जिथे अलॉट होईल तिथे मीन्स चांगलं रिटर्न तुम्हाला मिळेल. ठीक आहे. सो अजून काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता, आणि देन त्यानंतर ही मीटिंग एंड होईल. ओके. सो काही स्टॉक्स आहेत अंडर रेटेड किंवा मी शोधलेले, बिकॉज इन्व्हेस्टमेंट करायची, आणि देन उद्या मी गोल्ड बॉन्ड जर भेटले तर बघणार आहे, अदरवाईज जर नाही अवेलेबल असतील तर मी गोल्ड ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करेल. ठीक आहे. सो तुम्ही त्यानुसार करू शकता. आणि गोल्ड ईटीएफचा मेन पॉईंट काय, तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुमची खूप कमी होऊन जाते. मीन्स तुम्ही लाईक 20-50 रुपीज पासून गोल्डचे ईटीएफ बाय करू शकता, जे की सेम गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं असतं. अदरवाईज तुम्ही डिजिटल गोल्ड पण बाय करू शकता. ठीक आहे. सो ह्यानुसार उद्या तुम्ही समथिंग करू शकता ट्रेडिंग गोल्ड मध्ये पण, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. देन ओके, काही मला क्वेश्चन्स दिसत नाहीत, तर ओके, दॅट्स इट. ओके. सो थँक्यू फॉर जॉईनिंग, आणि देन हॅपी इन्व्हेस्टिंग, हॅपी दिवाळी. आणि देन काही जर डाऊट्स नसतील तर आपण हे लेक्चर एंड करूया. ज्यांनी अटेंड नाही केलं, ठीक आहे, मी लिंक तुम्हाला ओव्हरऑल सगळ्यांना पाठवून देईल, तुम्ही बघू शकता हे लेक्चर नंतर. ओके. सो अजून कोणाचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारा, लाईव्ह लेक्चर मध्ये विचारले तरी चालतील. अदरवाईज आपण ही मीटिंग एंड करूया. ठीक आहे. ओके. सो मी सांगेल की मीन्स तुम्ही एक क्वालिटी स्टॉक सर्च करा, मला नावं पाठवा, क्वेश्चन असतील तुमचे तर. ठीक आहे. जे जुने बॅचचे स्टुडंट आहेत ते पण आलेले आहेत आता. ठीक आहे. सो तुम्ही स्वतः फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक शोधा, अदरवाईज तुम्ही न्यूजचा पण रेफरन्स घ्या. त्यांनी जे स्टॉक सांगितलेत तर त्या स्टॉकचं एकदा अनालिसिस करा, तुम्हाला ओके वाटतंय तर अप्लाय करा. ठीक आहे. इन्व्हेस्ट करा. ओके. सो थँक्यू फॉर जॉईनिंग. तर जर कुणाचे काही क्वेश्चन्स नसतील तर मी मीटिंग एंड करतो, आणि देन जे मार्केटचं सांगायचं होतं ते सांगून झालंय. सोबतच एक गोष्ट सांगायची बघा, तर 4 नोव्हेंबरला सुट्टी असेल मार्केटला, 5 नोव्हेंबरला सुट्टी असेल फ्रायडेला दिवाळीची, आणि देन सॅटर्डे संडे मार्केट ऑफ असतं. सो डिरेक्टली मार्केट ओपन होईल ट्रेडिंग सेशन नंतर मंडे 8 नोव्हेंबरला. ठीक आहे. सो 4, 5, 6, 7 4 दिवस सुट्टी आहे ही, आणि देन डिरेक्टली मंडेला 8 तारखेला मार्केट ओपन होईल. ठीक आहे. सो देन त्यानुसार तुम्ही ओके, सो आपलं प्लॅन शेड्यूल करा. ठीक आहे. हॅपी दिवाळी मॅम. ओके. थँक्यू. ठीक आहे, चालेल. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. ओके. ओके. ठीक आहे. एक चांगले शेअर शोधा, इन्व्हेस्ट करा. डिअर सर, थँक्यू सो मच फॉर ऑल युअर एफर्ट्स. थँक्यू. ओके. हॅपी दिवाळी. ओके. हॅपी दिवाळी. ओके. सो ठीक आहे, चालेल. ओके. सो थँक्यू फॉर जॉईनिंग, आणि देन तुम्हाला सगळ्यांना अजून एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि देन चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करा, ट्रेडिंग करा, आणि देन तुम्हाला येणारं वर्ष सुख समृद्धी आणि देन भरभराटीचं जाओ. ओके. सो चालेल. थँक्यू. हॅपीएस्ट दिवाळी. हॅपीएस्ट दिवाळी कोणा सर. हॅपी दिवाळी सर. हॅपी दिवाळी शुभम. थँक्यू. ठीक आहे, चालेल. सो ओके. ओके. सो ही मीटिंग एंड करूया. थँक्यू फॉर जॉईनिंग, आणि देन ओके. सो खूप छान लेक्चर झालं आहे. ओके. थँक्यू. हॅपी दिवाळी गिरीश.
ओके, सो चालेल. थँक्यू फॉर जॉईनिंग. सो मी मीटिंग एंड करतो. कुणाचे काही सजेशन्स असतील स्टॉक त्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, सो चालेल. मीटिंग मी एंड करतो. आणि देन नंतर कधीतरी तुम्हाला बोलवेल मी संडेला जुन्या बॅचच्या स्टुडंट्सला परत एकदा आपण रिव्हिजन वगैरे घेऊ. ओके, सो चालेल. थँक्यू फॉर जॉईनिंग. मीटिंग मी एंड करतोय. ओके.